Good morning students, welcome back to my channel. My dear students, today we are going to learn simple past tense. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंपल पास्ट टेन्स शिकणार आहोत. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. आता बघा, साधा भूतकाळ, या साध्या भूतकाळाचा फॉर्म्युला आपण इथे लिहिलेला आहे. सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट. आता नेमकं साधा भूतकाळ म्हणजे काय नेमकं? तर मी गृहपाठ लिहिला, आम्ही अभ्यास केला, आमच्या सरांनी आम्हाला व्याकरण शिकवलं, मला आजीने गोष्ट सांगितली, आईने मला आज माझ्या अभ्यासात मदत केली. म्हणजे कृती संपलेली आहे, कृती म्हणजे करून झालेली आहे. अशी जी वाक्य असतात मित्रांनो, त्याला सिंपल पास्ट असं म्हणतात. जसं की म्हणजे जी कृती होऊन चुकलेली, मी गृहपाठ लिहून टाकलेला आहे, लिहिला, आजीने गोष्ट सांगितली, मी सकाळी 7 वाजता उठलो, म्हणजे या सर्व कृती घडून गेलेल्या आहेत. मित्रांनो बघा, आता साधा भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स याची काही वाक्य आपण या ठिकाणी दिलेली आहेत, ती आपण वाक्य बघूया. सर्वप्रथम आपण सिंपल पास्टचा फॉर्म्युला बघूया की सिंपल पास्ट मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले आधी आपल्याला सब्जेक्ट घ्यावा लागतो, त्याच्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप घ्यावं लागतं, मूळ क्रियापदाचं दुसरं रूप, आणि मग ऑब्जेक्ट घ्यावा लागतो. आता इथे बघा, सब्जेक्ट काय? ही म्हणजे तो, त्याने, हीचा अर्थ. तर ही सब्जेक्ट घेतला, क्रियापदाचं दुसरं रूप काय घेतलं आपण? राईटचं दुसरं रूप रोट आहे बघा. राईट, रोट, रिटर्न. राईट, रोट, रिटर्न. मग पहिलं रूप राईट आहे, दुसरं रोट आहे, तिसरं रिटर्न आहे. तर आपण या ठिकाणी आपला फॉर्म्युला आपल्याला V2 मागतो, आणि म्हणून बघा हा V2 घेतला आपण. सब्जेक्ट काय घेतला आपण? ही घेतला, आणि ऑब्जेक्ट काय घेतला? तर होमवर्क घेतला बघा. मग ही रोट होमवर्क. कोणतंही वाक्य बनवायचं असेल तुम्हाला सिंपल पास्टचं, पॉझिटिव्ह वाक्य जर असेल ते, तर तुम्हाला क्रियापदाचं दुसरं रूप घ्यावं लागेल. आय वेंट टू पुणे, शी केम टू मी, माय मदर हेल्प्ड मी इन माय स्टडीज. म्हणजे अभ्यासात माझ्या आईने मला मदत केली, तो पुण्याला गेला. माय फ्रेंड्स हेल्प्ड मी, माझ्या मित्रांनी मला मदत केली. म्हणजे इच अँड एव्हरी टाइम आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, की आपल्याला मूळ क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचंय. आता या फॉर्म्युल्यामध्ये V2 आहे म्हणून सगळीकडे आपल्याला V2 घ्यावा लागलाय बघा. पहिलं वाक्य बघा मित्रांनो, ही रोट होमवर्क, त्याने गृहपाठ लिहिला. बघा, कृती झाली, लिहिला म्हणजे कृती होऊन गेली. सेकंड वाक्य बघा, शी sang a song. आता या ठिकाणी बघा, सी काय? सब्जेक्ट, सॅंग हा V2 झाला, आणि अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट झालं. शी सॅंग अ सॉन्ग म्हणजे तिने गाणं गायलं. आता मित्रांनो, सेकंड जे वाक्य आहे, तिने गाणं गायलं. मग हा गायलं इथे जरी तुम्ही बघितलं तर हा V2 आहे. सिंग, सॅंग, संग. बघा, V1 काय? सिंग, V2 सॅंग, आणि V3 संग. सिंग, सॅंग, संग. मग आमच्या फॉर्म्युल्यानुसार शी सब्जेक्ट, V2 सॅंग, आणि अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे, तिने गाणं गायलं. वाक्य नंबर 3 बघा, बॉईज च वाक्य आहे बघा. बॉईज प्लेड क्रिकेट. बघा, बॉईज सब्जेक्ट आहे, प्लेड V2 आहे, आणि क्रिकेट ऑब्जेक्ट आहे. मुले क्रिकेट खेळले. आमच्या फॉर्म्युल्यानुसार आम्ही काय घेतलं? सगळ्यात पहिले बॉईज सब्जेक्ट घेतला, नंतर प्लेड हा V2 घेतला, आणि क्रिकेट काय? ऑब्जेक्ट. बॉईज प्लेड क्रिकेट, मुले क्रिकेट खेळले. नंतर त्यानंतर वाक्य नंबर 4 मित्रांनो, कोमल हा काय? सब्जेक्ट आहे, स्पोक V2 आहे, आणि इंग्लिश ऑब्जेक्ट आहे. आमचा फॉर्म्युला इथं तयार झाला बघा. सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट, सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट. मित्रांनो, कोमल स्पोक इंग्लिश म्हणजे कोमल इंग्रजी बोलली. बघा, सिंपल पास्टचे वाक्य तयार होत आहे. प्रत्येक वाक्य तुम्हाला भूतकाळामध्ये, तो आला, तो गेला, त्याने मदत केली, मी गृहपाठ लिहिला, आम्ही अभ्यास केला, मुलं क्रिकेट खेळले, आज आमच्या सरांनी व्याकरण शिकवलं, बरोबर. म्हणजे कृती झालेली आहे, आणि जेव्हा कृती घडून गेली तर ती सिंपल पास्ट मध्ये आपल्याला दाखवावी लागते. सिंपल पास्टची लक्षणं जर तुम्ही मला जर विचारली की सर व्हॉट इज द सिम्पटम ऑफ सिंपल पास्ट इन मराठी, तर बघा, एक विनोदाने मी एक असं हे तयार केलेलं आहे की लल्ल्या लाली लेलो. लल्ल्या लाली लेलो. बघा,
लल्ल्या इज द नेम ऑफ लिटल चाइल्ड. आपण ललित नाव असते एखाद्याचं तर आपण त्याला लल्ल्या म्हणतो. तर बघा, तुम्हाला जर सिंपल पास ओळखायचं असेल मित्रांनो, मराठीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही की नेमकं सिंपल पासचं वाक्य कसं काय सर मराठीचं. तर त्या ठिकाणी तुम्ही लल्ल्या लाली लेलो हे लक्षात ठेवा. आता लल्ल्या लाली लेलो या सगळ्यांची उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. आता बघा, माझ्या हातामध्ये पुस्तक आहे. तर फॉर एक्झाम्पल, पुस्तक खाली पडलं, बरोबर. मुली शाळेत गेल्या. बघा, लच पुस्तक खाली पडलं, मुली शाळेत गेल्या. राहुल शाळेतून घरी आला. कोमलने कविता वाचली, बरोबर. मुले क्रिकेट खेळले आणि मी कामावरून घरी आलो. बघा, आलो, मुलं क्रिकेट खेळले, कोमलने कादंबरी वाचली, त्याने गृहपाठ लिहिला, मुली खो खो खेळल्या आणि पुस्तक खाली पडलं. मित्रांनो बघा, हे एक सिंपल लक्षण आहेत मराठीमध्ये, त्या पद्धतीने ही सिंपल पास्ट. आता आपलं कोमलचं वाक्य चालू होतं बघा. कोमल स्पोक इंग्लिश, कोमल इंग्रजी बोलली. यानंतर बघा, ग्रँडमा टोल्ड अ स्टोरी, आजीने गोष्ट सांगितली. प्रत्येक वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो आपल्याला, की या ठिकाणी V2 आपल्याला घ्यायचंय, क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचंय. सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट. मग ग्रँडमा झाला सब्जेक्ट, टोल्ड झाला V2 आणि अ स्टोरी ऑब्जेक्ट झाला. आजीने गोष्ट सांगितली. पुन्हा टेल, टोल्ड, टोल्ड क्रियापदाचे 3 रूप तुमचे पाठ असणं गरजेचे मित्रांनो. टेल पहिलं रूप, टोल्ड दुसरं रूप, टोल्ड तिसरं रूप. ठीक आहे. पाटील सर टॉटस ग्रामर. पाटील सरांनी आम्हाला व्याकरण शिकवलं. आता पाटील सर झाला सब्जेक्ट, टॉट झाला V2, अस आणि ग्रामर हे 2 शब्द मित्रांनो या ठिकाणी. तरी आता याचं जर आपण विभाजन करायचं म्हटलं तर अस ही कर्त्याची द्वितीय आहे. वी या कर्त्याची द्वितीय अस आहे. आणि जेव्हा जेव्हा क्रियापदाच्या शेजारी द्वितीय येते तिला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. जसं की वी ची द्वितीय अस, यू ची द्वितीय यू, आय ची द्वितीय मी, ही ची द्वितीय हिम, शी ची द्वितीय हर. तर क्रियापदाच्या शेजारी आलेल्या द्वितीयला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात. आणि मग हे जे उरलेलं आहे ग्रामर, तर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट. ठीक आहे. पाटील सर टॉट अस ग्रामर. पाटील सरांनी आम्हाला व्याकरण शिकवलं. ठीक आहे मित्रांनो, आता आपण निगेटिव्ह वाक्य त्या ठिकाणी बनवण्याचे आपले प्रयत्न आहे की ह्या सर्व वाक्यांचे आपण आता निगेटिव्ह वाक्य बनवत आहोत, बरोबर. आता निगेटिव्ह बघा, त्याने गृहपाठ लिहिला, त्याने गृहपाठ लिहिला नाही. तिने गाणं गायलं, तिने गाणं गायलं नाही. मुले क्रिकेट खेळले, मुले क्रिकेट खेळले नाही. कोमल इंग्रजी बोलली, कोमल इंग्रजी बोलली नाही. आजीने गोष्ट सांगितली, आजीने गोष्ट सांगितली नाही. पाटील सरांनी आम्हाला व्याकरण शिकवलं, पाटील सरांनी आम्हाला व्याकरण शिकवलं नाही. अशी निगेटिव्ह वाक्य. आता सिंपल पास्ट मध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी मित्रांनो की सिंपल पास्ट मध्ये आपल्याला जर का प्रश्नार्थी वाक्य बनवायचं असेल किंवा नकारार्थी वाक्य बनवायचं असेल तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये आम्हाला डीड या हेल्पिंग वर्बची मदत घ्यावी लागते. कोणतं हेल्पिंग वर्ब? डीड. आता मला प्रत्येक ठिकाणी इथं डिड नॉट घ्यावं लागणार आहे. आता बघा इथं काय घेणार आम्ही? डिड नॉट. मी फक्त एक सॅम्पल म्हणून तुम्हाला या ठिकाणी लक्षात आणून देतो. प्रत्यक्ष आपण निगेटिव्ह वाक्य या ठिकाणी लिहिणारच आहोत. बघा मी काय केलं, कर्त्याच्या नंतर डिड नॉट घेतला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, डीड प्लस V2 इज इक्वल शॉर्ट सर्किट. डीड आणि V2 जर घेतला तर शॉर्ट सर्किट होणार. म्हणजेच काय, दोघी वायरी आपण पॉझिटिव्ह प्लग मध्ये टाकू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ एक अर्थिंग आणि एक सप्लाय, अशा ज्या 2 वायरी आपण प्लग मध्ये टाकतो तर एक अर्थिंग असते, एक सप्लाय असतो. म्हणजे मला सांगायचं की मित्रांनो की डीड जर आला तर डीड सुद्धा भूतकाळ आहे आणि हा क्रियापदाचं दुसरं रूप हा पण भूतकाळ आहे. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये डीड येतो तेव्हा तेव्हा आपल्याला क्रियापदाचं पहिलंच रूप घ्यावं लागते, बरोबर. मग आता आपण या ठिकाणी गणित तयार करू. डीड प्लस V1. बघा मी तुम्हाला सांगतो, इंग्रजीत सुद्धा गणित आहे ग्रामर मध्ये. डीड प्लस V1 इज इक्वल V2. डीड अधिक क्रियापदाचं पहिलं रूप बरोबर क्रियापदाचं दुसरं रूप. जसं की डीड राईट म्हणजे रोट, डीड कम म्हणजे केम,
डीड सिंग म्हणजे सॅंग, डीड स्पीक म्हणजे स्पोक, बरोबर. डीड हा भूतकाळात आहे, त्याच्या सोबत नेहमी क्रियापदाचं पहिलंच रूप आपल्याला घ्यावं लागणार. ठीक आहे, ओके बेटांनो. आता या ठिकाणी बघा, प्रत्येक वाक्य आपण या ठिकाणी निगेटिव्ह बनवत आहोत. ही डिड नॉट, आता रोड चालणार नाही, आपल्याला रोडचा राईट करावा लागेल. बघा या ठिकाणी मी डिड नॉट घेतलं, हीच वाक्य मी खाली लिहिलेली आहे. ही डिड नॉट, आता मी या रोडचा राईट करणार, म्हणजे काय केलं मी, पहिलं रूप केलं. बघा रोडचं काय केलं, पहिलं रूप. ठीक आहे. आता याच्यानंतर दुसरं जे वाक्य आहे, शी डिड नॉट, आता सॅंगचं आपल्याला सिंग करावं लागेल. बघा मी इथं लिहितोय, सी डिड नॉट सिंग, हे काय केलं आपण, पहिलं रूप बनवलं. सी डिड नॉट सिंग अ सॉन्ग. तिसरं वाक्य, बॉईज डिड नॉट, बघा इथं बॉईज डिड नॉट, आता ही क्रियापदाचं किती रूप आहे, दुसरं, प्लेड. आपल्याला प्लेडचं पहिलं रूप घ्यावं लागेल, प्ले. मग बॉईज डिड नॉट प्ले क्रिकेट, शी डिड नॉट सिंग अ सॉन्ग, तिने गाणं गायलं नाही. कोमलचं वाक्य बघा, कोमल डिड नॉट, कर्त्याच्या नंतर लगेच सरळ आपल्याला डिड नॉट या ठिकाणी घ्यावं लागणार मित्रांनो. मग कोमल डिड नॉट काय आहे तिथं, स्पोक, तर स्पोकचं पहिलं रूप घ्यावं लागेल आपल्याला, स्पीक. कारण जेव्हा जेव्हा वाक्यात डीड येतो तेव्हा तेव्हा आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूपच घ्यावं लागते. ग्रँडमा डिड नॉट, आता टोल्ड ही दुसरं रूप आहे, त्याचं पहिलं रूप टेल घ्यावं लागणार. ग्रँडमा डिड नॉट टेल अ स्टोरी, म्हणजे आजीने गोष्ट सांगितली नाही. ग्रँडमा डिड नॉट टेल अ स्टोरी. आणि पाटील सरांनी इंग्रजी शिकवलं नाही, तर या ठिकाणी पाटील सर इथं डिड नॉट घेणार. त्याच्यानंतर आता टॉट हे दुसरं रूप न घेता आपल्याला पहिलं रूप घ्यावं लागेल, तर पहिलं रूप आहे टीच. पाटील सर डिड नॉट टीच अस ग्रामर, म्हणजे पाटील सरांनी आम्हाला ग्रामर शिकवलं नाही. बघा या ठिकाणी पाटील सर डिड नॉट टीच अस ग्रामर, म्हणजे पाटील सरांनी आम्हाला ग्रामर शिकवलं नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने होकारार्थी सिंपल प्रेझेंट टेन्स या होकारार्थी वाक्यांचे निगेटिव्ह वाक्य बनवताना प्रत्येक वेळेला आम्हाला डीड घ्यावा लागतो. डिड नॉट डिड नॉट डिड नॉट, मात्र डीड घेतल्यानंतर क्रियापदाचं पहिलंच रूप घ्यावं लागतं, ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण साध्या भूतकाळाचे व्हर्बल क्वेश्चन किंवा येस नो क्वेश्चन शिकत आहोत. आता नेमकं व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय आणि येस नो क्वेश्चन म्हणजे काय. बघा, ज्याचं उत्तर हो किंवा नाही येतं, तू जेवण केलं का, त्याने गृहपाठ लिहिला का, तू आईला भेटला का, सरांनी तुम्हाला व्याकरण शिकवलं का, तर एक तर याचं उत्तर हो येईल किंवा नाही येईल, म्हणून याला येस नो टाईप क्वेश्चन असं म्हणतात. आणि याला दुसरं नाव अजून व्हर्बल क्वेश्चन पण आहे, कारण याची सुरुवात व्हर्बने होते. मग व्हर्ब म्हणजे काय, तर हेल्पिंग व्हर्ब. आता आपल्याला माहिती विद्यार्थी मित्रांनो की सिंपल पास्ट टेन्स मध्ये फक्त डीड हेच हेल्पिंग व्हर्ब आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला डू आणि डज हे दोन हेल्पिंग वर्ब आहेत. मग सिंपल प्रेझेंट मध्ये नेमकं डू कोणाला घ्यावा, डज कोणाला घ्यावा हे आपल्याला बघावं लागतं. मग त्यासाठी आपल्याला डू ची मुलं, डज ची मुलं. पण सिंपल पास्ट हा सगळ्यांचा बाप आहे. कोमल असेल, राहुल असेल, सविता, कविता, मुलं, मुली, शिक्षक, मित्र, वह्या, पुस्तकं, तर या सगळ्यांचा जो बाप आहे तो डीड आहे. बघा, तर डीड हा सर्व कर्त्यांचा बाप आहे. म्हणजे आता जे 10 कर्ते आहेत, आय, वी, यू, दे, अनेकवचनी नाम, ही, शी, इट आणि एकवचनी नाम, या सर्व कर्त्यांचा बाप जर म्हटला तुम्ही सिंपल पास्ट मध्ये तर तो आहे डीड. म्हणजे सिंपल पास्ट मध्ये थोडक्यात आपल्याला डीड व्यतिरिक्त कोणताही हेल्पिंग वर्ब घ्यावं लागत नाही. पण एक खबरदारी नक्की आपण लक्षात ठेवावी लागणार मित्रांनो, की डीड तुम्ही घेतला की तुम्हाला क्रियापदाचं पहिलंच रूप घ्यावं लागेल. कारण डीड अधिक पहिलं रूप बरोबर क्रियापदाचं दुसरं रूप. सिंपल पास्ट मध्ये क्रियापदाचं दुसरं रूप असतं, पण ते होकारार्थी वाक्यात असतं, फक्त आणि फक्त होकारार्थी वाक्यात. बाकी वाक्यांमध्ये आपल्याला डीड घेतला म्हणजे क्रियापदाचं पहिलंच रूप घ्यावं लागतं. मित्रांनो, मगाशी हे सिंपल पास्टचे वाक्य मी तुम्हाला आता एक काही मिनिटापूर्वी शिकवले. ही रोट होमवर्क, त्याने गृहपाठ लिहिला. आता हेच व्हर्बल क्वेश्चन मध्ये काय होईल, त्याने गृहपाठ लिहिला का, मग याचं उत्तर येईल हो किंवा नाही, म्हणून याला येस नो टाईप क्वेश्चन म्हणतात. मग आता याच्यावरूनच आपण व्हर्बल क्वेश्चन तयार करणार आहोत. मग या
ही या सब्जेक्टचा पप्पा कोण आहे? डीड. मग आता मी काय करतोय, व्हर्बल क्वेश्चन तयार करताना या वाक्याच्या समोर फक्त डीड घेतला, त्याचा पप्पा. आता ही आपल्याला दुसऱ्या लिपीमध्ये घ्यावं लागेल, एच कॅपिटल घ्यावा लागणार नाही, कारण वाक्याची सुरुवात डीडने झालेली आहे. बरोबर. डीड ही राईट होमवर्क. आता शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह. या पद्धतीने तुमचा हा व्हर्बल क्वेश्चन तयार झाला. किती सोपे मित्रांनो बघा. तिने गाणं गायलं का? बघा, तिने गाणं गायलं याचा आपण व्हर्बल क्वेश्चन बनवतोय. तिने गाणं गायलं का? मग काय केलं आपण? प्रश्नचिन्ह दिला, तिथे का लावला. आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डीडच घ्यायचं आहे, कारण सिंपल पास मध्ये फक्त आणि फक्त डीड हे हेल्पिंग वर्ब घ्यावं लागतं मित्रांनो. डीड सी. आता एक गोष्ट बघा, इथं सांगायचं विसरून गेलो मित्रांनो, की डीड जेव्हा घेतात तेव्हा क्रियापदाचं पहिलं रूप घ्यावं लागतं. आता आपल्याला रोट न घेता या ठिकाणी राईट आपल्याला करावं लागेल, म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप. मग बघा वाक्य काय तयार झालं. डीड ही राईट होमवर्क. त्याने गृहपाठ लिहिला का? तिने गाणं गायलं का? मग डीड शी. आता सॅंग दुसरं रूप चालणार नाही, तर आपल्याला पहिलं रूप घ्यावं लागेल सिंग. मग डीड शी सिंग अ सॉन्ग. तिने गाणं गायलं का? मुलं क्रिकेट खेळले का? पुन्हा इथं आम्ही डीड घेऊ. हा बी कॅपिटल घ्यावा लागणार नाही, या बी ला आपण दुसऱ्या लिपीमध्ये घेऊया, कारण बॉयने वाक्याची सुरुवात झालेली नाहीये, तर वाक्याची सुरुवात डी ने झालेली आहे, डीडने. मग डीड बॉईज. आता प्लेड चालणार नाही, आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यावं लागेल. डीड बॉईज प्ले क्रिकेट. मुलं क्रिकेट खेळले का? ठीक आहे. याच्यानंतर डीड कोमल स्पीक इंग्लिश. आता या ठिकाणी स्पोक चालणार नाही, तर आपल्याला स्पीक घ्यावं लागणार आहे पहिलं रूप. डीड कोमल स्पीक इंग्लिश. कोमल इंग्रजी बोलली का? अशा पद्धतीने या ठिकाणी आपलं वाक्य तयार झालेलं मित्रांनो. या ठिकाणी पण डीड बॉईज प्ले दुसरं रूप जे होतं ते आपण पहिलं रूप केलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी प्लेडचा आपण प्ले घेतला. या ठिकाणी डीड कोमल स्पोक, तर स्पोकचा आपण स्पीक घेतला. या ठिकाणी पण डीड ग्रँडमदर टेल अ स्टोरी, तर इथं आपण या ठिकाणी प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला आपण डीड घेत आहोत. डीड ग्रँडमा टेल. आता या ठिकाणी बघा क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं आपण. डीड ग्रँडमा टेल अ स्टोरी. या ठिकाणी बघा डीड कोमल स्पीक इंग्लिश. डीड बॉईज प्ले क्रिकेट. सिंग अ सॉन्ग. बरोबर आहे. आणि या ठिकाणी शेवटचं वाक्य डीड पाटील सर. आता टॉट दुसरं रूप न घेता आपल्याला पहिलं रूप घ्यावं लागेल. ही मी अनेक वेळा तुम्हाला सांगून चुकलेलो आहे की जेव्हा जेव्हा आम्ही डीड घेतो तेव्हा तेव्हा आम्हाला क्रियापदाचं पहिलं रूपच घ्यावं लागतं मित्रांनो. आणि म्हणून या ठिकाणी डीड V1. बघा या ठिकाणी डीड घेतला, इथं V1 करावा लागला. डीड V1, डीड V1, डीड V1, इथं डीड, इथं हा V1, इथं डीड, इथं हा V1. मित्रांनो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी व्हर्बल क्वेश्चन बघितले बघा. डीड ही राईट होमवर्क. त्याने गृहपाठ लिहिला का? डीड सी सिंग अ सॉन्ग. तिने गाणं गायलं का? डीड बॉईज प्ले क्रिकेट. मुले क्रिकेट खेळले का? डीड कोमल स्पीक इंग्लिश. कोमल इंग्रजी बोलली का? डीड ग्रँडमा टेल अ स्टोरी. आजीने गोष्ट सांगितली का? आणि शेवटचं डीड पाटील सर टीच अस इंग्लिश. पाटील सरांनी आम्हाला इंग्रजी शिकवलं का? मित्रांनो बघा अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी व्हर्बल क्वेश्चन जे आहे हे बनवलेले आहे. आता एकाच मिनिटात निगेटिव्ह वाक्य जे आहे याचे पण व्हर्बल क्वेश्चन असेच होतील मित्रांनो. फटाफट बघा. या ठिकाणी त्याने गृहपाठ लिहिला नाही का? बघा त्याने गृहपाठ लिहिला नाही का? तिने गाणं गायलं नाही का? बरोबर. मुले क्रिकेट खेळले नाही का? नंतर कोमल इंग्रजी बोलली नाही का? नंतर आजीनी गोष्ट सांगितली नाही का? आणि पाटील सरांनी आम्हाला इंग्रजी शिकवलं नाही का? तर ते पण हो किंवा नाही असं उत्तर येणार आहे. आता मित्रांनो बघा ट्रिक्स किती भारी आहे. आता आपण इथं डीड वापरलेला आहे, यूज केलेला आहे, डीडचा यूज केलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच आपल्याला या प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलंच रूप दिसेल. कारण डीडचा रूल असा आहे की जेव्हा जेव्हा whenever we take a did in any sentence at that time we have to use V1 form of the main verb. First form of the main verb, that is V1, we can say that. मित्रांनो बघा या ठिकाणी डीड आहे V1, डीड V1. बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डीड आल्यामुळे या ठिकाणी क्रियापदाचं पहिलंच रूप सापडेल. आता आम्हाला
दुसऱ्या रूपाचं पहिलं रूप करण्याची आवश्यकता अजिबात नाही. आता सरळ बघा, हा डिड नॉट आहे तर आम्हाला निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन बनवायचं आहे. सरळ हा डिड नॉट इथून काढणार आणि त्याचा आम्ही या ठिकाणी डिडंट करणार. काय करणार? डिडंट. कारण प्रश्न हा डिड नॉट असं न म्हणता शक्यतो आपण डिडंट म्हणायचं. डिडंट, डोंट, इजंट, वाजंट, हवंट, हजंट. म्हणजे जेव्हा आपण व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात करतो मित्रांनो, डिडंट यू अंडरस्टँड? तुला समजलं नाही का? डझंट सी कम टू द क्लास ऑन टाइम? ती वेळेवर क्लासला येत नाही का? डोंट यू प्ले क्रिकेट? तू क्रिकेट नाही खेळत का? डोंट यू अंडरस्टँड? तुला नाही का समजत? अशा पद्धतीचे. मग या ठिकाणी मित्रांनो आता या ठिकाणी डिडंट घेतला. आता हे वाक्य बघा, डिडंट ही राईट होमवर्क. बघा, हा डिड नॉट आपण इथून काढतोय म्हणून इथं गॅप पडेल, ते तुम्ही अंडरस्टँड करा मित्रांनो. बघा या ठिकाणी पुन्हा आपण तो डिड नॉटचा डिडंट केला. डिडंट शी सिंग अ सॉन्ग क्वेश्चन मार्क. हा डिड नॉट इकडे आला. डिडंट बॉईज, बॉईजचा बी कॅपिटल नाही राहणार आता. डिडंट बॉईज प्ले क्रिकेट? मुलं क्रिकेट खेळले नाही का? नंतर पुन्हा हा डिडंट नॉटचा आपण डिडंट केला. बघा या ठिकाणी डिडंट कोमल स्पीक इंग्लिश? कोमल इंग्रजी बोलली नाही का? आणि डिडंट ग्रँडमा टेल अ स्टोरी? आजीनी गोष्ट सांगितली नाही का? आणि डिडंट पाटील सर, बघा या ठिकाणी डिडंट पाटील सर टीच अस ग्रामर? म्हणजे पाटील सरांनी आम्हाला ग्रामर शिकवलं नाही का? इंग्रजी शिकवलं नाही का? मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही व्हर्बल क्वेश्चन होकार आणि व्हर्बल क्वेश्चन नकार असे दोघं प्रकारचे वाक्य या ठिकाणी शिकलो. आता आपण व्हर्बल क्वेश्चनचे WH क्वेश्चन कशा पद्धतीने बनवावे ते आपण शिकत आहोत. आता बघा, डीड ही राईट होमवर्क त्याने गृहपाठ लिहिला का? डीड सी सिंग सॉन्ग त्याने गाणं गायलं का? डीड बॉईज प्ले क्रिकेट? मुले क्रिकेट खेळले का? डीड कोमल स्पीक इंग्लिश? कोमल इंग्रजी बोलली का? आता या व्हर्बल क्वेश्चनचेच आपण WH क्वेश्चन बनवू शकतो. व्हर्बल क्वेश्चनच्या WH क्वेश्चन बनवणे खूप खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा हे व्हर्बल क्वेश्चन दिसत आहे तुम्हाला सर्व इथं. या सगळ्या व्हर्बल क्वेश्चनला आपल्याला फक्त WH शब्द, योग्य तो WH शब्द या ठिकाणी घ्यायचा आहे. आता बघा त्याने गृहपाठ केव्हा लिहिला? मग केव्हाला काय शब्द आहे? व्हेन. मग या ठिकाणी मी लिहिला व्हेन. व्हेन प्लस व्हर्बल क्वेश्चन इज इक्वल WH क्वेश्चन. म्हणजेच WH शब्द घेतल्यानंतर त्याला जर आपण व्हर्बल क्वेश्चन जोडून दिला तर ऑटोमॅटिक तो WH क्वेश्चन तयार होतो. थोडक्यात व्हर्बल क्वेश्चनच्या अगोदर आपल्याला योग्य तो WH शब्द इथं घ्यायचा आहे आणि ते वाक्य आपलं WH क्वेश्चन बनून जात आहे. आता या ठिकाणी बघा, व्हेन डीड, काय? व्हेन डीड. हा डीड या ठिकाणी कॅपिटल नको म्हणून मी या ठिकाणी दुसऱ्या लिपीत लिहिला. बघा, तिने गाणं कोठे गायलं? मग कोठेला शब्द आहे व्हेअर. मग व्हेअर डीड. आता या ठिकाणी डीड कॅपिटल नको. व्हेअर डीड सी सिंग अ सॉन्ग? तिने गाणं कोठे गायलं. नंतर बघा, मुले क्रिकेट कशी खेळली? मग कशाला काय शब्द विद्यार्थी मित्रांनो? हाऊ. मग या ठिकाणी आपण घेतला हाऊ डीड बॉईज प्ले क्रिकेट. आता या ठिकाणी ऑलरेडी डीड असल्यामुळे क्रियापद पहिल्याच रूपात आहे, त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या रूपाचं पहिलं रूप करण्याची अजिबात आवश्यकता नाही. वाक्यात ऑलरेडी या ठिकाणी डीड आलेला आहे. कोमल इंग्रजी केव्हा बोलली? सिंपल. पुन्हा या ठिकाणी व्हेन घेतला. व्हेन डीड कोमल स्पीक इंग्लिश. आजीने गोष्ट केव्हा सांगितली? मग केव्हाला शब्द आहे पुन्हा व्हेन. व्हेन हा कॅपिटल डीड आपल्याला दुसऱ्या लिपीत करायचा आहे, कारण वाक्याची सुरुवात या शब्दाने झालेली नाही तर व्हेनने झालेली आहे. आपला रूल आहे की वाक्याची सुरुवात ज्या शब्दाने होतो तो शब्द आपण आधी त्या शब्दाचं अक्षर आपण कॅपिटल काढतो. व्हेन डीड ग्रँडमा, व्हेन डीड ग्रँडमा टेल अ स्टोरी? आजीने गोष्ट केव्हा सांगितली? पाटील सरांनी आम्हाला इंग्रजी केव्हा शिकवलं? मग केव्हाला शब्द पुन्हा व्हेन आहे. हा व्हेन घेतला. डीड हा दुसऱ्या लिपीत केला. डीडचा डी. व्हेन डीड पाटील सर टीच अस ग्रामर? पाटील सरांनी आम्हाला व्याकरण केव्हा शिकवलं? मित्रांनो, जसं आपण या ठिकाणी हे जे व्हर्बल क्वेश्चन आहे, व्हर्बल क्वेश्चन होकारार्थी वाक्याचे आपण WH क्वेश्चन होकारार्थी वाक्य बनवली, तसंच आपल्याला व्हर्बल क्वेश्चन निगेटिव्हचे WH क्वेश्चन निगेटिव्ह बनवायचे. काहीच नाही, फक्त योग्य तो WH शब्द घ्यावा लागणार
निगेटिव्ह वाक्यांमध्ये शक्यतो आपल्याला का गेला नाही, का केलं नाही, का आणलं नाही, का त्याने अभ्यास केला नाही, त्याने मला तुला मदत का केली नाही. तर निगेटिव्ह वाक्य जे आहे WH क्वेश्चनचे त्यामध्ये शक्यतो व्हाय शब्द एकदम सुटेबल असतो. त्यामुळे आपण मॅक्झिमम वाक्यांमध्ये का घेतलेलं आहे, त्याने गृहपाठ का लिहिला नाही, तिने गाणं का नाही गायलं, मुले क्रिकेट का खेळले नाही, कोमल इंग्रजी का बोलली नाही, आजीने गोष्ट केव्हा सांगितली नाही. एक आपण थोडं तुम्हाला समजायला हवं की बुवा निगेटिव्ह वाक्यामध्ये पण योग्य तो WH शब्द आपल्याला वापरायचा आहे. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, आपण वायने वाक्याची सुरुवात करणार आहोत. कारण का, वाय डिडंट ही राईट होमवर्क, त्याने गृहपाठ का लिहिला नाही. आता हा जो डी कॅपिटल आहे तर हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला कॅपिटल येणार नाही, कारण वाक्याची सुरुवात डीडने झालेली नाही तर WH शब्दाने झालेली आहे. म्हणून आपल्याला हा डीड दुसऱ्या लिपीमध्ये लिहावा लागणार आहे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण बघितलं बघा, वाय डिडंट ही राईट होमवर्क, त्याने गृहपाठ का लिहिला नाही. वाय डिडंट, प्रत्येक ठिकाणी आपण आता वाय घेणार आहोत. वाय डिडंट सी सिंग अ सॉन्ग, तिने गाणं का गायलं नाही. मुले क्रिकेट का खेळले नाही, पुन्हा इथं वाय घेतला. वाय डिडंट बॉईज प्ले क्रिकेट, पुढचं कोमल इंग्रजी का बोलली नाही, पुन्हा इथं या ठिकाणी वाय डिडंट कोमल स्पीक इंग्लिश, आजीने गोष्ट केव्हा सांगितली नाही. मग आता आपण वायच्या ऐवजी व्हेन घेणार, कारण व्हेन म्हणजे केव्हा. मग व्हेन डिडंट ग्रँडमा टेल अ स्टोरी, आणि पाटील सरांनी आम्हाला व्याकरण का शिकवलं नाही. तर काल पुन्हा वाय शब्द आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य या ठिकाणी बघितलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा, वाय डिडंट ही राईट होमवर्क, त्याने गृहपाठ का लिहिला नाही. तिने गाणं का गायलं नाही. वाय डिडंट सी सिंग अ सॉन्ग, मुले क्रिकेट का खेळले नाही. वाय डिडंट बॉईज प्ले क्रिकेट, कोमल इंग्रजी का बोलले नाही. वाय डिडंट कोमल स्पीक इंग्लिश, आजीने गोष्ट केव्हा सांगितली नाही. व्हेन डिडंट ग्रँडमा टेल स्टोरी, आणि पाटील सरांनी आम्हाला व्याकरण का शिकवलं नाही. वाय डिडंट पाटील सर टीच अस ग्रामर. सॉरी, इथं इंग्लिशच्या ऐवजी आपल्याला ग्रामर लिहावं लागेल मित्रांनो. तर अशा पद्धतीने आज आपण सिंपल पास्ट टेन्सचे 6 प्रकार कसे असतात ते आपण बघितले. आता आपण एका वाक्याचे 6 प्रकार कसे होतात ते बघूया. वाक्य सिंपल पास्ट टेन्सच आहे. आजीने गोष्ट सांगितली, हेच वाक्य आपण 6 प्रकारात बनवू शकतो. आजीने गोष्ट सांगितली होकार, आजीने गोष्ट सांगितली नाही नकार. याच 2 वाक्याचे आपण व्हर्बल क्वेश्चन किंवा येस नो क्वेश्चन असे बनवत आहोत. आजीने गोष्ट सांगितली का, बघा पहिलं व्हर्बल क्वेश्चन कसं तयार झाला. पहिलं वाक्य जसंच्या तसं लिहा. आजीने गोष्ट सांगितली का, बघा मी फक्त शेवटी का लावला. हे पण वाक्य जसंच्या तसं खाली उतरावा. आजीने गोष्ट सांगितली नाही का, बघा आजीने गोष्ट सांगितली नाही का, म्हणजे व्हर्बल क्वेश्चन मध्ये आपण फक्त का हा शब्द वाढवलेला आहे. WH शब्द, सॉरी, व्हर्बल क्वेश्चन मध्ये का हा शब्द आपल्याला वाटलेला आहे. आजीने गोष्ट सांगितली, आजीने गोष्ट सांगितली का, आजीने गोष्ट सांगितली नाही, मग आजीने गोष्ट सांगितली नाही का. हा झाला मित्रांनो व्हर्बल क्वेश्चन किंवा त्यालाच आपण येस नो क्वेश्चन असं म्हणतो. याच्यानंतर WH क्वेश्चन बघा, आजीने गोष्ट केव्हा सांगितली आणि आजीने गोष्ट का सांगितली नाही, म्हणजेच आपण हे WH क्वेश्चन तयार केले. मित्रांनो, कोणत्याही एका विधानार्थी वाक्याचे आपण 6 प्रकार बनवू शकतो. जसं की राहुल इंग्रजी शिकतो, राहुल इंग्रजी शिकत नाही. राहुल इंग्रजी शिकतो का, राहुल इंग्रजी शिकत नाही का. राहुल इंग्रजी केव्हा शिकतो, राहुल इंग्रजी का शिकत नाही. योग्य तो WH शब्द. 2 वाक्य जे आहे विधानार्थी वाक्य, समजा असर्टिव्ह सेंटेन्स म्हणूया आपण त्यांना, होकार नकार, नंतर व्हर्बल क्वेश्चन होकार नकार, नंतर WH क्वेश्चन होकार नकार, असे प्रत्येक वाक्याचे 6 वाक्य या ठिकाणी बनतात. आपण या ठिकाणी प्रत्यक्ष बघूया. ग्रँडमा टोल्ड अ स्टोरी, आजीने गोष्ट सांगितली, हेच वाक्य आम्हाला नकारार्थी करायचंय. आजीने गोष्ट सांगितली नाही. मित्रांनो बघा, मग आजीने गोष्ट सांगितली नाही, मग सिंपल पास मध्ये आपल्याला डीड घ्यावा लागतो. बघा मी मगाशी आधी तुम्हाला वाक्य समजवले, त्यामध्ये सगळे वाक्य. इथे आपण स्पेशल फक्त एकच वाक्य शिकत आहोत की जेणेकरून तुम्हाला ते एका वाक्यावरून लवकर लक्षात यायला पाहिजे. ग्रँडमा डिड नॉट, बघा सिंपल पासचे हेल्पिंग वर्ब डीड आहे, म्हणून आपण या ठिकाणी डीड घेतला.
आणि डीड घेतल्यानंतर क्रियापद नेहमी पहिल्या रूपात राहते हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे मी. ग्रँडमा डिड नॉट टेल हे पहिलं रूप, टेल अ स्टोरी. आजीने गोष्ट सांगितली नाही. मित्रांनो इथं पाहिलं आपण पहिल्या वाक्यावरून तिसरं वाक्य तयार झालं. आता बघा मी काय करतोय, पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला फक्त डीड घ्यायचं आहे. डीड ग्रँडमा पण टोल्ड येणार नाही कारण आपला रूल आहे. whenever there is a did in the sentence at that time we can take only first form of the main verb. तर क्रियापदाचं पहिलं रूप. मग बघा मी या ठिकाणी जर डीड यूज केला, इथं समजा आपण काय केलं, पहिल्या वाक्यावरून तिसरं वाक्य तयार करतोय ना आपण. मग डीड ग्रँडमा आता टोल्डचा टेल होईल. बघा डीड ग्रँडमा टेल अ स्टोरी. इथं बघा डीड ग्रँडमा टेल अ स्टोरी. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने पहिल्या वाक्यावरून आमचं तिसरं वाक्य तयार झालं. आता या ठिकाणी आम्ही डीड घेतला, सरळ या डीडला डिडंट करा, चौथं वाक्य ऑटोमॅटिक तयार होतंय तुमचं. डीड ग्रँडमा टेल अ स्टोरी, डिडंट ग्रँडमा टेल अ स्टोरी. आजीने गोष्ट सांगितली का? आजीने गोष्ट सांगितली नाही का? मग या डीडचा डिडंट केला. सरळ कोणतंही क्रियापद सहाय्यकारी क्रियापद असेल, इजचा इजंट, वाचचा वाजंट, हॅवचा हॅवंट, डीडचा डिडंट, डूचा डोंट, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हेल्पिंग वर्ब घ्यायचे. ठीक आहे. तर डिडंट ग्रँडमा टेल अ स्टोरी. आजीने गोष्ट सांगितली नाही का? आता मित्रांनो बघा कशी एक जादू म्हणावी लागेल किंवा त्याला आपण किती इझी आपण वाक्य बनवू शकतो हे मला तुम्हाला सांगायला आवडेल. डब्ल्यूएच क्वेश्चन बनवणं म्हणजे अतिशय सोपी गोष्ट मित्रांनो. वर्बल क्वेश्चनच्या अगोदर तुम्ही योग्य तो डब्ल्यूएच शब्द ठेवा, ऑटोमॅटिक डब्ल्यूएच क्वेश्चन तयार होतो. आता इथे बघा आपण इथे डब्ल्यूएच क्वेश्चनचे वाक्य बनवले. आजीने गोष्ट केव्हा सांगितली? मग या 3 वरून 5 आणि 4 वरून 6. मग आता इथं बघा आपण 3 वरून 5 वाक्य तयार करतोय. व्हेन घ्यायचा आणि तिसरं वाक्य जसंच्या तसं त्या डब्ल्यूएच शब्दाच्या पुढे घ्यायचं आपल्याला. आता बघा मी हा व्हेन घेतलेला आहे कारण या वाक्यामध्ये मी केव्हा म्हटलेलं आहे, आजीने गोष्ट केव्हा सांगितली. मग मी व्हेन घेतला. आता मी तिसरं वाक्य जसंच्या तसं घेतोय. व्हेन डीड बघा ग्रँडमा टेल अ स्टोरी. व्हेन डीड ग्रँडमा पहिलं रूप बघा, डीड आल्यामुळे पहिलं रूप आपल्याला घ्यावं लागणार. व्हेन डीड ग्रँडमा टेल अ स्टोरी. बरोबर मित्रांनो, अशा पद्धतीने आमचं डब्ल्यूएच क्वेश्चन होकारार्थी वाक्य तयार झालं. आता आजीने गोष्ट का सांगितली नाही? मग काला काय शब्द आहे? वाय. आता मी चौथं वाक्य जसंच्या तसं जोडून देणार. वाय बघा डिडंट घेतला मी, सॉरी इथं वाय डिडंट. चौथं वाक्य वाय डिडंट ग्रँडमा टेल अ स्टोरी. टेल अ स्टोरी. मित्रांनो बघा अशा पद्धतीने आपण तिसऱ्या वाक्यावरून 5वं तयार केलं आणि चौथ्या वाक्यावरून 6वं वाक्य तयार केलं. फक्त या वर्बल क्वेश्चनच्या अगोदर आपण डब्ल्यूएच शब्द घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने डब्ल्यूएच क्वेश्चन या ठिकाणी तयार केलेला आहे. मित्रांनो आज आपण सिंपल पास्ट टेन्स या काळाचे, साध्या भूतकाळाचे एका वाक्याचे 6 प्रकार कसे होतात हे आपण या ठिकाणी बघितलं. अर्थात सगळ्याच वाक्यांचे 6 प्रकार होतात मित्रांनो. कोणतेही 12 काळाचं कोणतेही वाक्य घ्या तुम्ही, त्याचे 12 प्रत्येक वाक्याचे 6 वाक्य तयार होतात. आजच्या पिरियडला एवढंच. विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक अभ्यास करा.